हे बघा, मस्त अशा आपल्या कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्या तयार झाल्या. ते तेल आता तसं होतं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कोथिंबिरीची जुडी बघा कशी मस्त हिरवीगार आहे आणि मोठीच्या मोठी चांगली मिळाली मला. तर हिरवीगार एवढी कोथिंबीर चांगली बघितल्यावर म्हटलं वडी करावी. वडीच करायची कोथिंबिरीची. हे बघा काय मस्त आणि अगदी गावरान कोथिंबीर आहे, हिरवीगार मस्त. मला वाटते जास्त होईल तर मी त्यातली अर्धी काढून घेते. खूप मोठी जोडी बघा. आता ही कोथिंबीर निवडून घेते मी चांगली, आणि कोवळी पण आहे चांगली आणि गावरान हिरवीगार चांगली. चला तर निवडून घेते कोथिंबीर आधी मी. हे बघा, आपण अशी पानंच घेतो ना, जास्त काड्या नाही घेत वडी करायची असली तर. कोवळी एकदम निवडून घेते स्वच्छ चांगली. मस्त आहे. निवडून घेते सगळी कोथिंबीर. त्यासाठी बघा मी 7-8 मिरच्या घेतल्यात, लसूण सोलून घेतला आहे, मीठ हे वाटून घेते आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेते, निवडून घेते आधी चांगली. निवडून घेतली कोथिंबीर चांगली. आता ती धुवून घेते आणि ती मीठ मिरची आहे ती कुटून घेते चांगली. हे बघा, कोथिंबीर धुवून घेतली. चिरायच्या आधीच धुवायची कोथिंबीर, धुतल्यावर निथळून मग चिरायची चांगली. हे मीठ मिरची पण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं. तर हे जरा थोडं पाणी निथळू देते आणि मग चिरून घेते. चिरून घेते बारीक. चिरून घेते. चिरून घेतली सगळी. पीठ घालून घेते. तांदळाचे, बेसन पीठ, हे जी मिरची कुटून घेतली ना ते घालून भिजवून घेते. थोडी हळद आणि तीळ घालते. थोडं मिक्सरचं भांडं विसरून पाणी घातलं.
या अशा वळकट्या करते. उंडे करून घेतले. चाळणीला तेल लावून घेते. उकळायला ठेवते. पातेल्यात पाणी ठेवलंय उकळायला. पाणी उकळले बघा. मीडियम गॅसवर चांगला अर्धा तास वडी मस्त वाफवू देते. मग बघू आपण. अर्धा तास झाला. वडी बघू आपण शिजली का. एक 2 मिनटं ठेवते आणि मग झाली. गॅस बंद करते. नंतर पूर्ण गार होईल तेव्हा मग दाखवते. तेव्हाच वडी कापता येईल ना आपल्याला. 2 मिनटं होऊ देते आणि मग आपण पूर्ण गार झाल्यावर वडी कापू. वडी बघा आता पूर्ण गार झाली. हे बघा. आता याच्या आपण वड्या कापू. एकच कापणार आहे मी. सगळ्याने आत्ता तळणार. हे काय 8 दिवस पण राहतात ह्या वड्या फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि आता थंडीचे दिवस आहेत, अजिबात खराब होत नाही. हे बघा मस्त अशा वड्या कापून घेते आणि मग तळते. हे बघा मस्त अशा तळ. हे बघा बरेचदा आपण काय करतो, भरमसाठ पीठ घालतो आणि त्यामुळे मग कोथिंबिरीचा स्वाद जास्त लागत नाही. पीठ थोडंसं जरा आज मी कमी घातले, खूप नाही घातलं असं. हे बघा मस्त अशा वड्या आपल्या निघत आहेत. आता ह्यात तळते मी. एवढेच तळणार आहे, सगळ्या नाही तळणार. तळून घेते. तेल ठेवले तापायला. तेल तापले. वड्यात तळायला घेते बघा. चांगलं कडक तेल तापू द्यायचं. नंतर मग मध्ये मध्ये जरा बारीक करायचा गॅस तेल तापल्यावर. सावकाश तळू द्यायची मस्त वडी, म्हणजे कुरकुरीत होते. तळून झाल्या बघा वड्या. एकच उंड्याच्या तळल्या, बाकीच्या नंतर तळीन मी. हे बघा मस्त आपल्या अशा कुरकुरीत एकदम कोथिंबीरीच्या वड्या तयार झाल्या बघा. मस्त तीळ पण छान दिसतात त्याच्यावर ओतून. मोडून दाखवते तुम्हाला बघा किती कुरकुरीत छान झाले. कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्या तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.